पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात फुगेवाडी येथे गुरुवारी 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला। एकाच दिवशी एकाच भागात दिवसभरात 5 जण दगावल्याने ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरू लागली। धक्कादायक बाब म्हणजे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला होता त्या नागरिकांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झालेला। काहींनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच जीव सोडला तर काहींचा उपचारादरम्यानच दुर्दैवी एक मृत्यू झाला। पण मंडळी, हे संपूर्ण प्रकरण 5 जणांच्या मृत्यूवर थांबलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुणे पिंपरीत याच पद्धतीत 12 ते 14 जणांनी त्यांचा जीव सोडलाय। ज्यांनी जीव सोडला त्यांच्यातील काही जणांच्या तोंडाला फेस आलेला तर कुणी अचानक बेशुद्ध पडलं होतं। या प्रकरणात प्रश्न असा निर्माण झाला, 13 ते 14 जणांचा संशयास्पद मृत्यू होतोय, नेमकं असं घडलं तरी काय? कुणी याला दारू कांडचं नाव दिलं, कारण की जे मृत्यू होत होते त्यातले काही जण म्हणत होते की हे दारू पिऊन आलेले, तर कुणी अजूनही या मृत्यूला संशयास्पद नजरेनेच पाहत होतं। त्यामुळे नेमकं काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता सविस्तर जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात ही घटना सुरू झाली। गुरुवारी एकाच दिवशी फुगेवाडी आणि दापोडी भागात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला। यात महत्त्वाचं म्हणजे एकाच कुटुंबातील 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसलेला। फुगेवाडी येथील राठोड कुटुंबात 2 भावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील प्रकाश राठोड यांची अचानक दृष्टी गेली। आता म्हटलं जातंय विषारी दारू पिऊन राठोड कुटुंबातील या 2 भावांचा मृत्यू झालाय आणि आता त्यांचे वडील देखील रुग्णालयात आहेत। या दोन्ही भावांची मुलं अजून लहान आहेत। मृत भावांच्या दोन्ही पत्नींनी टाहो फोडत सांगितलंय, घरातील कर्ते पुरुष गेले, आता मुलांना कसं वाढवायचं, त्यांचं शिक्षण आहे, घरखर्च कसा चालवायचा। दोघा भावांनी कष्ट करून मुंबई सोडून फुगेवाडीत काम करायला सुरुवात केली होती। चिमुरड्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून ते कष्ट करत होते, पण एका दिवसात आता सगळं उद्ध्वस्त झालंय। फुगेवाडीच्या या घटनेनंतर सेम हडपसर आणि काळेपडळ परिसरातही अवघ्या काही तासात 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला। यातील एकाचा मृत्यू काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेला तर इतर हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले। मृत व्यक्तींमध्ये सुनंदा साबळे, ज्यांचं वय 62 आहे, त्यांनी सांगितलं की पांढरेमळा येथे एक दारू अड्डा आहे, तिकडे जाऊन दारू पिऊन आल्यानंतर त्यांना पोटदुखी झाली आणि मळमळ सुरू झाली आणि नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आता या प्रकरणात सर्वांनाच प्रश्न होता, हे असे संशयास्पद मृत्यू झाले तरी कसे? दारू पिऊन झाले असले तरी ही दारू बनली तरी कशी, कुठून मिळाली? तर म्हटलं जातंय प्राथमिक तपासात समोर आलंय की फुगेवाडी येथे केमिकल युक्त स्पिरिट किंवा मिथेनॉल मिसळून अतिशय घातक गावठी दारू बनवली जात होती। ही दारू प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये एक पिशवींमध्ये असे फुगे बनवून एक विकली जात होती। हीच विषारी दारू फुगेवाडीहून पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागातही विक्रीसाठी पाठवली गेली होती आणि ज्यांनी ही दारू पिली त्यांच्यात उलट्या, तीव्र पोटदुखी, मळमळ आणि बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसली। काहींच्या तर तोंडातून फेस आल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण यातलं कुणीही वाचलं नाही। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदनात देखील विषारी दारूचेच पुरावे मिळाले। या प्रकरणी सध्या मुख्य आरोपी म्हणून योगेश वानखेडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे। तो सराईत दारू विक्रेता आहे आणि यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याने हातभट्टीच्या दारूत मिथेनॉल किंवा केमिकल स्पिरिट मिसळून ही विषारी दारू बनवली होती। दारूच्या अड्ड्याचा मालक कर्नल सिंग विरखा यालाही अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे, आणखी काहींना अटक होऊ शकते असं देखील म्हटलं जातंय। महत्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त कार्यकर्त्यांसह हडपसर मधील बेकायदेशीर दारू अड्ड्यावर धडक दिली। त्यांनी स्वतः त्या अड्ड्याचा काउंटर फोडला आणि कार्यकर्त्यांनी पत्रे उखडून संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केलाय। त्यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधलाय आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे आणि कोणाचीही गय केली जाणार नाही असं सांगितलंय। ही हत्या आहे, संपूर्ण साखळी शोधून कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले।
सध्या या प्रकरणात पुण्यातील पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पण मंडळी, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात अजूनही भीतीचं वातावरण आहे. स्थानिक महिलांनी सांगितलं की अनेक दिवसांपासून बेकायदेशीर दारू विक्री चालू होती. पोलिसांकडे वारंवार तक्रारी देखील देण्यात आल्या होत्या, पण फक्त तात्पुरती कारवाई होत असे. आता जर यात पोलिसांनी दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहण्यासारखं असेल. दरम्यान तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.